मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, युनिट 2 मध्ये आज आपण बघणार आहोत sp3 हायब्रिडायझेशनचे 2 एक्झाम्पल आहेत, मिथेन आणि पुन्हा इथेन. sp3 हायब्रिडायझेशन एग्जाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. डेफिनेशन sp3 हायब्रिडायझेशनची लास्ट पिरियड मध्ये आपण बघितलेली आहे, तरी परत एकदा रिपीट करतो. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 1s ऑर्बिटल and 3p orbital of a same atom having a nearly same energy to form 4 sp3 hybrid orbitals having a same energy is known as sp3 hybridization. एग्जाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल CH4. फर्स्ट पॉइंट, CH4 हा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये कोणते ॲटम किती आहेत सांगा. मिथेन मॉलिक्यूल कंटेनिंग 1 कार्बन ॲटम and 4 hydrogen atoms. This is your first point. Methane molecule containing 1 carbon atom and 4 hydrogen atoms. Methane molecule containing 1 carbon atom and 4 hydrogen atoms. आता या मिथेन मध्ये सेंट्रल ॲटम कोणता? कार्बन. सेंट्रल ॲटम इज अ कार्बन. The ground state electronic configuration of carbon is C6. Ground state 1s2 2s2 2p2. तुम्ही व्हॅलन्स बॉन्ड थेरी शिकलेली आहे, त्या व्हॅलन्स बॉन्ड थेरीनुसार जेवढी व्हॅलन्सी असते तेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, कार्बनकडे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत का? नाहीत. देन एक्साइटेड स्टेट इज नेसेसरी. मीन्स इन एक्साइटेड स्टेट 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s is promoted to empty 2p z orbital. 2s मधला 1 इलेक्ट्रॉन empty 2p z मध्ये शिफ्ट करा. 1s2 2s1
एक गेला इलेक्ट्रॉन तिकडं 2p3. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, त्याच्याकडे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक्साइटेड स्टेट करायचं आहे. एक्साइटेड स्टेट इज अ नेसेसरी टू सॅटिस्फाय द व्हॅलन्सी. अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी, द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्सी. जेवढी व्हॅलन्सी आहे तेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. हा व्हॅलन्स बॉन्ड थेरीचा नियम आहे, म्हणून एक्साइटेड स्टेट केली. नेक्स्ट आहे हायब्रिडाइज्ड स्टेट. ह्या दोघाला मिक्स करा. या दोघाला मिक्स केल्यामुळं हे जे तयार झालंय ते काय आहे, 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल. हा 2s मधला म्हणजे जे आपण म्हणलं मिक्सिंग अँड रिकास्टिंग, तर हे 2 ऑर्बिटल आपण मिक्स केले, कारण हे पहिल्या ऑर्बिट मध्ये येतात 2,4. हे 4 ऑर्बिट मिक्स केले, 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. Out of 4sp3 hybrid orbital, 1 from 2s, हा पहिला 2s पासून आलेला आहे, and remaining 3 from 2p orbital. Out of 4sp3 hybrid orbital, 1 from 2s and remaining 3 from 2p orbital. 7th point is very important point. नाही सॉरी, आता कार्बन सोबत कोण आहे? कार्बन सोबत कोण आहे? हा 5वा पॉइंट आहे. आता 6वा पॉइंट, हायड्रोजन. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज H1, 1s1, एकदा परत रिपीट करतो सगळे 6 पॉइंट, आणि मग 7 नंबरचा मेन पॉइंट आहे फॉर्मेशनचा. फर्स्ट पॉइंट, मिथेन मॉलिक्यूल कंटेनिंग 1 कार्बन atom and 4 hydrogen atoms. Number 2, the ground state electronic configuration of carbon atom is, हे सगळं लिहा. व्हॅलन्सी 4 आहे, तेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत का? 2च आहेत. Then excited state is necessary. In an excited state, 1 electron from 2s is promoted to empty 2p z orbital. प्रमोट केलो, मिक्सिंग केलो, रिकास्टिंग, हे 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले. Then how this 4sp3 hybrid orbital form? Out of 4sp3 hybrid orbital, 1 from 2s and remaining 3 from 2p orbital. Out of 4sp3 hybrid orbital, 1 from 2s and remaining 3 from 2p orbital. 6th number, the electronic configuration of hydrogen is H1, 1s1. 7 नंबरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. फोर sp3 hybrid orbital of carbon atom overlapping coaxially with 1s1 of किती हायड्रोजन ॲटम आहेत? 4 हायड्रोजन ॲटम
to form 4C-H sigma covalent bond. In the formation of a methane molecule, 4sp3 hybrid orbital of a carbon atom overlapping coaxially with 1s1 of 4 hydrogen atoms to form 4C-H sigma covalent bond. The geometrical structure of a methane molecule is tetrahedral. या geometrical structure ला आपण tetrahedral म्हणू, and bond angle is 109 degree 28 minute, and bond angle is 109 degree 28 minute. कळालं? फर्स्ट पॉइंट अजून एकदा सांगतो आणि मग लिहून देतो. मिथेन मॉलिक्यूल कंटेनिंग 1 कार्बन एटम and 4 hydrogen atoms. Number 2, the ground state electronic configuration of carbon atom is. Number 3, in an excited state, 1 electron from 2s is promoted to empty 2p-z orbital. चौथं हायब्रिडाइज्ड स्टेट. हे 4 कुठून आले सांगा? आउट ऑफ 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल, 1 from 2s and the remaining 3 from 2p orbital. The electronic configuration of hydrogen atom is H1 1s1 1 इलेक्ट्रॉन. 7वा महत्वाचा पॉइंट, in the formation of methane molecule, 4sp3 hybrid orbital of a carbon atom, 4sp3 hybrid orbital of a carbon atom overlapping coaxially with 1s1 of 4 hydrogen atoms to form 4C-H sigma covalent bond. The geometrical structure of a methane molecule is a tetrahedral and bond angle is 109 degree 28 minute. समजतंय सगळ्यांना? टाका हेडिंग sp3 हायब्रिडायझेशन. अंडरलाइन करा, त्याला खाली एक्झाम्पल टाका. फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल कंसात CH4 लिया. फर्स्ट पॉइंट, मिथेन मॉलिक्यूल कंटेनिंग 1 कार्बन एटम and 4 hydrogen atoms. Number 2, the ground state
electronic configuration of carbon atom is, ते बोर्डावर जेवढं दिसतंय सेकंड पॉइंटच्या पुढे तेवढं सगळं लिहून काढा. Number 3, in an excited state, one electron from 2s is promoted to Mt2pz orbital. ते 3 नंबरचा पॉइंट लिहून काढा बोर्डावर जेवढा आहे तेवढा. त्याच्या खालचा 4 नंबरचा पॉइंट बी जशाच तसं लिहा, जे बोर्डवर दिसतंय तेच लिहा ॲज इट इज. राईट डाऊन द 4th नंबर पॉइंट ॲज इट इज from board. Next, 5th point. Out of 4sp3 hybrid orbital, one from 2s and remaining 3 from 2p orbital. 6th नंबरचा पॉइंट लिहा. The electronic configuration of hydrogen atom is लिहा बोर्डावरला H1 1s1 खाली बॉक्स डायग्राम. सेवंथ नंबरचा पॉइंट लिहा, त्याला स्टार करा. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इन दिस पॉइंट द फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल, हाउ मिथेन मॉलिक्यूल इज फॉर्मड in write down in the formation of methane molecule 4sp3 hybrid orbital of carbon atom overlapping coaxially with 1s1 of 4 hydrogen atoms to form 4C-H
सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. आठवा पॉइंट लिहा. द जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ मिथेन मॉलिक्यूल इज टेट्राहायड्रल. And bond angle is 109 degree 28 minute. Draw these two geometrical structures. हे दोन्ही geometrical structures काढा आणि खाली टेट्राहायड्रल 109 degree 28 minute लिहा. आजच्या पिरियड मध्ये आपण मिथेन मॉलिक्यूल बघितलेला आहे. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण इथेन मॉलिक्यूल बघूया. sp3 हायब्रिडायझेशनचंच एक्झाम्पल इथेन आहे. 3 एक्झाम्पल आहेत आणि sp2चं एक आहे इथिन. असे 3 मॉलिक्यूल बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यातला पहिला मॉलिक्यूल आता आपण बघितलेला आहे. ओके.